27 जून 2026 तू या मैं हा हिंदी सिनेमा पाहिला. चांगला आहे, वेगळंच थीम घेतलीये. बाकी मग माल मसाला आहे, पण मला आवडलं. नवीनच आहेत कलाकार, पण पाहिलंय त्यांना कशात तरी. थोडक्यात एक असाच चाळीत राहणारा टपोरी मुलगा असतो, रील बनवत असतो तो नाना सोपारेचा. आणि एक मुलगी असते जी हाय फाय क्लास मधली असते. ती पण आपले काही असे व्हिडिओज वगैरे असे टाकत असते, पण ती खूप पॉप्युलर असते. तर हा तिच्यानी खूप इम्प्रेस होतो आणि तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणतो की आपण दोघं कोलॅबरेट करून काहीतरी करूया का. तर तिच्या आता घरचे सगळे रिच, तिचे भाऊ बहीण जिजाजी सगळे नाही नाहीच करत असतात की काय तू अशा चाळीच्या आणि टपोरी लोकांच्या मागे लागते वगैरे, लगेच काय इम्प्रेस झाली एवढी त्याच्या ह्याच्यानी असं करून म्हणतात. पण ती काही ऐकत नाही, तिला आवडतो त्याचा स्वभाव आणि एकूण त्याचं डॅशिंग नेचर. तर मग ते सुरू करतात काही काही करणं, हिंडणं फिरणं, आणि मग ती होते प्रेग्नंट. मग त्यांच्या घराचे परत आरडाओरडा सुरू करतात. तर त्यांना म्हणे थोडासा वेळ देऊया आपण विचार करायला की प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची का नाही. तिला करायची असते. तर गोव्याला जायला म्हणून त्यांना परवानगी देतात. तर ऑन द वे ह्याची बाईक होते खराब. तर जवळच एक रिसॉर्ट असतं. तर तिथे म्हणजे ह्यांना वाटेत मग पोलिसांची गाडी भेटते. तर ते पोलीस टो करून त्याची मोटरसायकल तिथपर्यंत घेऊन जातात आणि तिथल्या त्या माणसाला तो सांगतो की बाबा यांना एक दिवस राहायला आजची रात्र परवानगी दे, म्हणजे हा उद्या मुंबई ठीक करून ते लोक जातील गोव्याला. पण तिथे आणि म्हणे मला उद्या तुझा पूल बंद, तुझं हॉटेल बंद दिसायला पाहिजे, कारण तुझ्या पूलमध्ये प्रॉब्लेम आहे. स्विमिंग पूलमध्ये सारखं पाणी हे होतं, म्हणजे काहीतरी खराबी असते. आणि त्यांनी बोलवलं असतं पुष्कळदा, पण तो काही नीट दुरुस्त करत नसतो माणूस. म्हणून ठीक आहे उद्या तुम्हाला बिलकुल काही असं दिसणार नाही वगैरे वगैरे. आणि मग हे लोक राहतात तिथे रात्री. तर रात्रीतनं म्हणजे ही स्विमिंग करायला म्हणून याच्यात उतरते पूलमध्ये, आणि अशी त्या स्लीपिंग याच्यावर झोपून शांत बसली असते. तर हा म्हणतो मला भूक लागली आहे, काहीतरी आपण खायला मागवूया. म्हणून तो तिथल्या बॉयला सांगतो की आमच्याकरता काहीतरी खायला मागव वगैरे, आणि मी तोपर्यंत बाईक नीट करून घेऊन येतो. म्हणून हा जातो चालत 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 तिथे बाईक नीट करत असतो. आता इकडे काय होतं, तो पूल काही नीट झालेलाच नसतो, परत त्याच्यात प्रॉब्लेम असतो. म्हणून तो मुलगा खाली बघायला गेला असतो आणि ते ऑटोमॅटिक जे दरवाजे असतात तिथं मगर शिरली असते त्या ह्याच्यामध्ये, अंडरग्राऊंड वॉटर सप्लायच्या ह्याच्यात, आणि ती त्याला खाऊन टाकते. आता हा पार्सल घेऊन येतो, ओरडत राहतो, किती आवाज देतो, पण काही कोणी येत नाही. म्हणून तो उतरतो, पार्सल तिथे ठेवतो. ती स्विम करत असते, ती कानाला वगैरे लावलं असतं, तिला काय ऐकू येत नसतं. आणि जसाच तो बाहेर जातो तर तो क्रोकोडाईल त्याला पण खाऊन टाकतो. आता ह्याला काहीच कल्पना नसते, हा आपल्या बाईक ठीक करवतो वगैरे. त्याला तिथे पण पोलीस भेटतो आणि हा येतो, आवाज देतो, बघतो तर काय नाही, सगळं म्हणजे दिसतं त्याला दृश्य. आणि त्याच वेळेस पाणी सगळं ड्रेन होऊन पूर्ण स्विमिंग पूल रिकामा झालेला असतो आणि ही पूर्ण खाली गेलेली असते, खाली बसलेली असते. आता काय करायचं. तिने प्रयत्न केला असतो चढायचा याच्यावरून त्याच्यावरून, पण सगळंच डळमळीत असते, ते तुटून तुटून हे होत असतं. मग हा येतो, आरडाओरडा करतो, बघतो, दिसते त्याला ती. तो तिला सोडवायला म्हणून खाली उतरायला, म्हणजे तिला हात द्यायला म्हणून हे करतो, तर ती शिडी पण इतकी जंग लागली असते की तो पण बदकन खाली पडतो. आणि मग अशामध्येच ते लोक म्हणतात आता काय करायचं, खूप प्रयत्न करतात, पण काही त्यांना म्हणजे यश येत नाही. मग शेवटी ते जे पाणी वाहून जायला ड्रेनेजचं झाकण असतं स्विमिंग पूलचं, ते कसं तरी उघडण्यात सक्सेसफुल होतात आणि म्हणतात आपण आता याच्यामधनच जाऊया. तर उलट त्या बाहेरच्या पाण्यातनं क्रोकोडाईलांच्या स्विमिंग पूलमध्ये येते
आणि झालं. मग आता तिच्यापासून वाचवाय करता हे खूप प्रयत्न म्हणजे त्यांचे दाखवले. आता मेला की तेव्हा मेला. पण मग ती क्रोकोडाईल प्रेग्नंट असते, ती तिथे त्याच्यामुळे ती थोड्या वेळ शांत बसलेली असते. परत तिचं सुरूच होतं संचार. मग हा म्हणतो आता आपण खाली जाऊन बघूया ती आहे इथे. हा जाऊन खाली बघतो, तर पाईपच्या तिथून त्याला एक रस्ता दिसतो. तो म्हणतो मला पुढे तर स्विम नाही करता येत, त्याच्यामुळे तू जा, तू स्विम कर आणि कोणाला तरी बोलव हेल्प करायला. तर ती जाते. तर तिथे अजून एक क्रोकोडाईल असतो. मग आता त्याच्यापासून वाचून पण ती म्हणजे कशी तरी वर येते. आता त्या 2-2 क्रोकोडाईल पासून म्हणजे खाली गेलं तर ते आता इकडे ह्यांना एक दिवस एक 24 तास उलटून गेले असतात. हे लोक गोव्यालाही पोहोचले नाही, काहीच त्यांची खबर नाही, फोन नाही. म्हटल्यावर फोनाफोनी सुरू होते आणि मग ते लोक हिच्या घरचे लोक मुलीच्या पोलिसला कंप्लेंट करतात. मग पोलीस वगैरेंचं सुरू होतं. ते म्हणतात ठीक आहे आपण सगळीकडे शोध घेऊ, काही होणार नाही. आणि मग ते लोक शोधाशोधीला लागतात. तर तो पोलीस म्हणतो की लास्ट लोकेशन त्यांची हा हॉटेल होतं, आधी तिथे जाऊन बघूया. म्हणून तो तिथे जातो. तर त्याला ते म्हणजे सगळं मग दृश्य दिसतंच. तर तो म्हणतो थांब घाबरू नको, मी माझी हे गाडीला रोप बांधतो आणि सोडतो खाली, तू ये. तो म्हणतो नाही मला नाही तसं जमणार, तुम्ही या खाली. खाली पहा क्रोकोडाईल आहे. आणि नेमका पोलीस उतरायला आणि क्रोकोडाईल जंप मारून पोलिसालाच खाऊन टाकते. आता परत काय करायचं, खूप त्यांचे प्रयत्न चालू असतात. बरं ती गाडी सरकून सरकून तो क्रोकोडाईलनी दोरानी ओढून ओढून ती गाडी अर्धवट याच्यात आली असते पाण्यामध्ये. मग हे गाडीत बसतात थोडा वेळ आणि मग मागची काच फोडून वर जायचा प्रयत्न करतात त्या रोपवरून. पण तरी परत क्रोकोडाईल अटॅक करतच असतो. त्यांना त्या मग केबिनमध्ये पिस्तॉल सापडते. म्हणून ते ह्याच्यावर क्रोकोडाईलवर फायर करतात, पण ते जीपलाही लागते चुकून आणि सगळा ब्लास्ट होतो. पुन्हा सगळे ते अडकतात. शेवटी हा म्हणतो आता आपण ती म्हणते आपल्याला दुसरा मार्ग नाही. ड्रेनेजच्याच मार्गाने आपल्याला ते जे आउटलेट आहे ऑटोमॅटिकली उघड बंद होत असते, तिथूनच आपल्याला बाहेर जायला लागेल. हा म्हणतो जायला काहीच नाही, पण मला स्विमिंग येत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. ती म्हणते मी तुला घेऊन जाईल. आणि मग ती त्याला पकडून 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 घेऊन जाते. पण तिथे परत बाहेर निघताना त्याचा पाय अडकतो, त्याच्यात पाण्यात बराच वेळ जातो आणि मग तो बेशुद्धच होतो, म्हणजे जवळपास मेल्यासारखा. ती बाहेर येऊन त्याला ब्रीदिंग करता पुष्कळ हे करते, माउथ ब्रीदिंग द्यायचा प्रयत्न करते, पण काही नाही. आणि मग शेवटी ती हताश होऊन एकदम धापकन त्याच्या अंगावर पडते. तर मग एकदम त्याला होश येतो आणि मग झालं. दोघंही खूप हसतात आणि म्हणतात कोणी कोणा करता काय केलं, कोणी जास्त डेअरिंग केलं, कोणी काय केलं, असं त्यांचं मग गमती सुरू होतात. आणि मग तिथेच सिनेमा एंड केलाय. म्हणजे तू या मैं, तू जास्ती सुपिरियर की मी जास्ती सुपिरियर, दोघांनी आपण काय गोंधळ घालून घेतला. आणि मग ते इंटरव्ह्यू देताना दाखवले की अशी मग आमची एक रील झालीये. तर आता नेक्स्ट तुमचं कोलॅबोरेशन कधी आहे, असे ते इंटरव्ह्यूवर विचारत असतात. आणि मग व्हॉट डू यू मीन बाय लव्ह, लव्ह म्हणजे काय आहे. तर तो म्हणतो की तिन्ही आहे, सबस्क्राईब आहे, सिलेक्ट आहे, काय काय जे असतात तुमचे आजकाल सोशल मीडियाचे ते सगळे म्हणे. असं सांगता येत नाही की प्रेम म्हणजे काय. आणि तिथे सिनेमा संपलाय. तर ओव्हरऑल बाकी ते त्यांचं पॉप रॅप थोडंसं धांगडधिंगा ते सोडलं, तर ओव्हरऑल जे त्यांचं स्विमिंग पूलमध्ये पडल्यानंतर क्रोकोडाईलशी जे फायटिंग आहे ती खरंच पाहण्यासारखी सुंदर आहे. बाकी